मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात लेखक सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 26. रविवारची प्रसन्न पहाट उगवली. आज राजस अंमळ उशिराच उठला, तोच मुळी पूर्वाच्या हाकेनं. किलकिल्या डोळ्यांनी त्याने पूर्वाकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे वा, बहिणाबाईला आज सकाळीच बरी आठवण झाली. त्यावर पूर्वा म्हणाली, सकाळचे 9 वाजले तरी कुंभकर्ण झोपलाय, म्हटलं उठवावं त्याला म्हणून आले. हो की नाही हो बाबा? तिच्या उत्तरानं खाटेवर बसलेले बाबा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, बरं झालं तूच बोललीस. मी बोललो असतो तर त्याला वाटलं असतं बाबा उगाच बोलतो. आता तूच सांग काहीतरी. रात्रीची जागरणं करायची, मग दिवसा वेळेत डोळे कसे उघडणार? त्यावर पूर्वा म्हणाली, काय रे कुंभकर्णा, तुला वेळेवर घरी येता येत नाही का? आणि नाक्यावर रात्रीचा लंगर असतो की काय? आता बाप लेकीची युती म्हणजे आमचा निकाल ठरलेला. त्याच्या उत्तराने पूर्वा आणि बाबा एकमेकांकडे पाहत सूचक हसतात. त्यांना हसताना पाहून राजसनं विषयाला कलाटणी देत पूर्वाला विचारलं, बरं मला सांग, आईनं आज कोणती स्पेशल डिश बनवली आहे? तुला कसं कळलं? अगं तू सकाळी घरी प्रकटली, याचाच अर्थ तुला आईनं पाठवलं, बरोबर ना? क्या बात है बंधू, तू तर अगदी मनकवडा झालास की रे. मग भाऊ कोणाचा आहे? बर, चल लवकर आटप, आईनं बोलावलं आहे. हा, आईला सांग आलोच अर्ध्या तासात. अर्धा तास म्हणत तासभर काढू नकोस, लवकर तयार हो, असं म्हणत पूर्वा बाबांचा निरोप घेऊन निघाली. राजस घाईघाईत सर्व सोपस्कार आटोपून 1.25 तासात पूर्वाच्या घरी येऊन पोहोचला. दारात पाऊल पडते न पडते तोच, आई आला ग तुझा लाडका लेक. आई म्हणाली, ये ये राजस, बस. आज उशीर का केलास? हा आई, रात्री उशिरा झोपलो म्हणून. कशाला जागतोस विनाकारण? आधीच तुझे व्याप कमी आहेत का? सकाळी कॉलेज, त्यानंतर कामावर, पुन्हा रात्री ट्युशन आणि त्यावर हे जागरण. तब्येत बिघडेल रे अशानं. काही नाही आई, मी एकदम फिट आहे. आज सुट्टी आहे ना, म्हणून रात्री उशीरपर्यंत मित्रांसोबत गप्पा मारत होतो. हल्ली जास्त जात नाही ना नाक्यावर, मग गेलो की सोडत नाहीत लवकर. आ हा 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 हा, काय तर म्हणे सोडत नाहीत लवकर, जसं काही धरून ठेवलंय याला. धरून ठेवत नाही, पण गप्पा रंगल्या की मग विषय संपत नाही. असे विषय तरी काय असतात रे जे संपत नाहीत? पूर्वा, तुला काय करायचं आहे? कसले विषय असतात ते? तू आईला कामात मदत कर, उगाच इकडे तिकडे लुडबुड करू नको. अच्छा, म्हणजे मी लुडबुड करते? नाही करणार आजपासून लुडबुड. कर तुला काय करायचं ते. झालं, आला राग नाकाच्या शेंड्यावर. अगं मस्कत म्हणालो मी. बरं सॉरी म्हणतो, मग तर झालं. ठेव तुझं सॉरी तुझ्याकडेच सांभाळून, कुठेतरी कामाला येईल. मला काही त्याची गरज नाही. आई म्हणाली, अरे अरे भांडू नका राजस, हा शिरा घे, पूर्वानं बनवलाय. अरे वा, शिरा फक्कड झालाय. लाडी गोडी नको लावूस, खा आणि जा तुझ्या मित्रांकडे, तेच जास्त प्यारे आहेत तुला. बहीण काय घरचीच आहे, तिची किंमत ती काय? राजस म्हणाला, तुला माहित नाही माझ्या हृदयात तुझं काय स्थान आहे ते. जर तुम्ही लळा लावला नसता तर हा राजस आजही भरकटत राहिला असता. आई म्हणाली, जाऊ दे राजस, तूही काय मनावर घेतोस? तिला सवय आहे तुला चिडवायची. बघा ना आई, ही कशी बोलते आहे. अरे वा, मी बोलले की लागते आणि तू बोलतो त्याचं काही नाही, ते मी मस्करीत बोलतो. पूर्वा, मग मी कुठे सिरियसली बोलते? जसा भाऊ तशी बहीण. तिचे बोल ऐकून राजसची कळी खुलली. शिरा खाऊन थोडा वेळ गप्पा मारून तो तिथून मायलेकीचा निरोप घेऊन निघाला. दिवस माथ्यावर आला. राजस दुपारचं जेवण आटोपून चाळीच्या नाक्यावर खुर्ची टाकून पडला व संध्याकाळच्या भेटीचे मनसुबे मनातल्या मनात आखू लागला. सरिताचे ते लाघवी हास्य, तिचे ते पहिल्या भेटीत बिलगणं, तिचे ते भाऊक होणं पुन्हा पुन्हा नजरेसमोर तरळू लागलं. विचारांच्या तंद्रीत न कळत कधी डोळा लागला हे त्याचे त्यालाच कळलं नाही. पूर्वाच्या हाकेनं त्याची तंद्री भंग पावली. ती चहा घेऊन आली होती. चहा घेत सहज घड्याळावर नजर पडली आणि न कळत त्याच्या तोंडातून उद्गार निघाले, अरे बाप रे, 3:30 वाजले सुद्धा. लगबगीत त्याने चहा संपवला आणि कप पूर्वाच्या हातात देत आराम खुर्ची बंद केली. तितक्यात चपळाईनं पूर्वाला थँक्स म्हणत तो घरी आला व तयारीला लागला.
आणि पूर्वा त्याच्या त्या कृतीकडे दंग होत पाहत राहिली. मन मनात झुलते डुलते गाते, मन मनात झुलते डुलते गाते, मन प्रीत तराणे जैसे, मन मनात उंच उडे आकाशी, मन भिरभिर पाखरा जैसे, मन मनात खेळे हिंडे बागडे, मन मनात खेळे हिंडे बागडे, मन उडे फुलपाखरू जैसे, मन मनात स्वच्छंद चमचम चमके, मन सुंदर चांदणे जैसे, मन मनात फुलवे पिसारा नाचे, मन भासे मयूर जैसे, मन मनात घेते गिरकी फिरकी, मन भिर भिरते वारे जैसे, मन मनात वसते उगीच हसते, मन मनात वसते उगीच हसते, मन फसते प्रेमा जैसे. 3:30 वाजताच राजेशची झालेली ही लगबग आणि सरिताला भेटण्याची ओढ पाहता आज संध्याकाळच्या या भेटीत नक्की काय घडणार आहे? राजेशनं मनात आखलेले मनसुबे पूर्ण होतील का? की पूर्वा त्याच्या या घाईमधील गुपित शोधून काढणार? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका राजेश भाग्यचा पुढचा भाग.